जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर तुम्ही आयुष्यात काहीही करू शकता आणि कुठेही जाऊ शकता। लहानपणापासून एक मिडल क्लास फॅमिलीमध्ये वावरलो होतो आम्ही। वयाच्या 17व्या वर्षी आम्ही कॅटरिंगला गेलो। पैसे मिळवणे सोपे पण जेवढं आहे तेवढंच अवघड सुद्धा आहे। 12वीला असताना की आयुष्यातलं पहिलं अपयश आलं म्हणजे मी नापास झालो। कितीही आयुष्यात वादळ आली, कितीही काही झालं तरी हार कधी मानायची नाही। तू जो चाह ले अगर कदमों में तेरे हो शिखर, तू खुद पे यकीन कर, तू खुद पे यकीन कर। मित्रांनो, हे जर सॉन्ग तुम्ही ऐकलं असेल, खूप वर्षापूर्वी हे सॉन्ग आलं होतं। मोस्टली आपण हे सॉन्ग ऐकल्यानंतर सोडून दिलं असेल, पण ह्याच सॉन्गने कुठेतरी माझ्या आतमधली एक आग पेटवली आणि कुठेतरी मला एक किक लावली, आपण असं म्हणू शकतो। कारण की जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर तुम्ही आयुष्यात काहीही करू शकता आणि कुठेही जाऊ शकता। याबद्दलच आपण आज इथे बोलणार आहोत। म्हणजेच काय मित्रांनो, मी आज कोण आहे आणि मी काय केलंय ते तुम्हाला इथं मी सांगणार आहे। नमस्कार, मी तुषार वाघ। बाय प्रोफेशन जर मी पाहिलं तर मी एक सोल्जर आहे आणि बाय पॅशन जे एक पाहिलं तर मी एक यूट्यूबर आणि एक ब्लॉगर आहे। मित्रांनो, ही जी सुरुवात आहे किंवा इथपर्यंत येण्याचा जो प्रवास आहे तोच मला तुम्हाला इथे सांगायचा आहे। वयाच्या 18व्या वर्षी म्हणजे 18 वर्ष आणि 6 महिने आपण म्हणू शकतो, त्या वर्षी मी एक सोल्जर झालो। या भारत देशासाठी कुठेतरी एक सेवा करायची मला संधी मिळाली आणि त्याच नंतर वयाच्या 30व्या वर्षी मला एक यूट्यूबर किंवा एक ब्लॉगर म्हणून ओळख मिळाली। तर मित्रांनो, तो जो प्रवास होता, तो जो आयुष्यातला एक वेगळा टर्न ऑफ पॉईंट होता, तो कसा आला आणि का आला हे मला तुम्हाला इथे सांगायचं आहे। ज्यावेळी मला कळायला लागलं, मी लहान होतो, लहानपणापासून एक मिडल क्लास फॅमिलीमध्ये वावरलो होतो आम्ही। 10 बाय 10ची रूम होती आमची। वडील माझे अक्षरशः हातगाडी ओढायचे। हातगाडी ओढत असताना त्यांचा जो संघर्ष होता आयुष्याबद्दल किंवा आम्हाला जगवण्याबद्दल जो संघर्ष होता तो आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहत होतो। तो सुरू असतानाच आमचं शिक्षणही सुरू होतं। शिक्षण होत असताना कुठेतरी आम्ही एक 15 वर्षाचं असताना आम्ही 10वीपर्यंत आलो। 10वीपर्यंत आल्यानंतर आम्हाला मित्रांनो कळलं की आयुष्य काय असतं। त्याच्यानंतर आम्हाला कळलं की पुढे काय करायचं, पैसा कसा कमवला जातो। त्यावेळी कुठेतरी मनात असं आलं की कुठेतरी घरच्यांना पण आपण मदत केली पाहिजे, कुठेतरी काहीतरी केलं पाहिजे। परंतु लहानपणापासून अशा वातावरणात राहिलो होतो की फक्त आणि फक्त आयुष्याला एक मज्जा किंवा टाईमपास म्हणून पाहत होतो आम्ही। सुरुवातीला खूप जेव्हा आम्ही 10वी पास झालो, पास झाल्यानंतर कॉलेज जे दिवस स्टार्ट झाले, कुठेतरी पैसे कमी पडायला लागले। कारण की आसपासचे आमचे जे मित्रमैत्रिणी असायचे किंवा आमचा जो ग्रुप असायचा त्यांचे जी फायनान्शियल कंडिशन आहे ती खूप बेटर असायची, आपण बेटर म्हणू शकतो। परंतु ते एक गोष्ट घेण्यासाठी एकच वेळा विचार करायचे, आम्ही 10 वेळा विचार करायचो। मग आम्हाला असं वाटलं की मित्रांनो, काहीतरी केलं पाहिजे आयुष्यात, काहीतरी पैसे कमवले पाहिजेत। मग असंच कुठेतरी आमचा जो ग्रुप होता त्या ग्रुपने सांगितलं की कॅटरिंग कर, तुला कुठेतरी काहीतरी थोडेफार पैसे मिळतील। वयाच्या 17व्या वर्षी आम्ही कॅटरिंगला गेलो। कॅटरिंग म्हणजे तुम्हाला मित्रांनो माहीत असेल की जेवण वगैरे वाढतात लग्नांमध्ये, ते एक कन्सेप्ट आहे। त्या कन्सेप्टमध्ये गेल्यानंतर आम्हाला सुरुवातीचं पेमेंट होतं माझं 75 रुपये। ते 75 रुपये जेव्हा मी मिळवले त्यावेळी असं वाटलं की पैसे मिळवणे सोपे पण जेवढं आहे तेवढंच अवघड सुद्धा आहे। कारण की सकाळी आम्ही जायचो ते संध्याकाळी 10 वाजता यायचो, तेवढ्या वेळेत आम्हाला 75 रुपये मिळायचे। ते करत असताना कुठेतरी शिक्षणाकडे दुर्लक्ष झालं आणि दुर्लक्ष झाल्यामुळे मित्रांनो 12वीला असताना जे व्हायचं नव्हतं तेच झालं की आयुष्यातलं पहिलं अपयश आलं म्हणजे मी नापास झालो। नापास पण एक डिस्टिंक्शनमध्ये पास होणं जसं असतं तसं डिस्टिंक्शनमध्ये नापास होणं सुद्धा एक असतं। त्या प्रकारे मी नापास झालो। म्हणजेच काय मित्रांनो की माझे 5 विषय गेले आणि 2च विषय आले। तर 5 विषय नापास झाल्यानंतर असं समजलं की आसपासचे नातेवाईक किंवा मित्रमैत्रिणी जे तुम्हाला एक चांगल्या पॉईंटने बघत असतील तो त्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू पूर्णपणे चेंज होऊन जातो। म्हणजेच एक वाया गेलेला विद्यार्थी असू द्या किंवा वाया गेलेला एक मुलगा असू द्या, तो तुमच्यावर एक स्टॅम्प लावला जातो आणि तो स्टॅम्प लागल्यानंतर तुमचंच तुम्हाला आतून खचत जातं की मी हे काय केलं। म्हणजे आयुष्यात नापास होणं म्हणजे खूप मोठी गोष्ट नाही आहे, हे आपल्याला माहीत असतं, हे अनुभवातून येतं। आणि आज मलाही माहिती आहे की जेव्हा तुम्ही नापास होता मित्रांनो, त्याच्यानंतर जर तुम्हाला आयुष्यात पास व्हायचं असेल तर कुठेतरी काहीतरी करून दाखवावं लागतं का, तर लागतंच। ऑटोमॅटिक सगळ्यांचा बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो बदलतो। नापास झालो मित्रांनो, नापास झाल्यानंतर घरच्यांचाही दृष्टिकोन बदलला, नातेवाईकांचाही दृष्टिकोन बदलला। सगळेजण एक वेगळ्या दृष्टीने माझ्याकडे पाहायला लागले की आता पुढे हा काय करेल, काहीच करू शकणार नाही, आयुष्य याचं संपलेलं आहे। तर त्यावेळी मला टोटली घरच्यांनी सांगितलं तू आता गावी जाऊ शकतोस, तू इथे काहीही करू शकत नाही। मग मला गावी पाठवलं गेलं। माझं गाव फलटण तालुक्यातील काळज म्हणून गाव आहे, सातारा जिल्ह्यामध्ये ते पडतं मित्रांनो। तिथे गेल्यानंतर मला माझी जी लाईफस्टाईल आहे किंवा माझं जे आयुष्य आहे पूर्णपणे चेंज झालं। म्हणजे जी मुंबईतली लाईफ आणि गावातली लाईफ ही दोन्ही लाईफ मी जगलो मित्रांनो। ती लाईफ फेस करताना म्हणजे गावातली लाईफ जेव्हा मला फेस करावी लागली
जवळजवळ मला शेतात जावं लागायचं सकाळी उठून, पूर्णपणे शेतातली कामं करायला लागायची. आणि तेच करत असताना माझी जी शाळा होती, जेव्हा मी नेक्स्ट 12वी म्हणजे सेकंड 12वीला मी ॲडमिशन घेतलं गावाला, तर सकाळी मला 6 वाजता उठावं लागायचं. माझी शाळा 8 किलोमीटर दूर होती. तिथून सायकल घ्यायची, सायकलवरती ते 8 किलोमीटर दूर प्रवास करायचा. शाळेत शिकायचं दिवसभर, 3 वाजेपर्यंत आमची शाळा असायची, 3 वाजता सुटायचं. तिथून परत 8 किलोमीटर तो प्रवास करायचा, घरी यायचं, थोडं जेवायचं की लगेच शेतात जायचं. शेतामध्ये संध्याकाळी 7 कधी वाजायच्या, 8 कधी वाजायच्या, कधी कधी 9 पण वाजायच्या. हा जो शेड्यूल आहे दिवसाचा तो सुरूच होता. तेव्हा कुठं कळलं की आयुष्यामध्ये हे सुद्धा असं पण आयुष्य असतं आणि पण ते सुद्धा, म्हणजे दोन्ही आयुष्य मला जगायला मिळाले. कष्टाची सुरुवात किंवा काहीतरी मिळवण्याची सुरुवात तिथूनच मला समजली. त्यावेळी मनात अशा विचार येत गेले की आता इथून कसं तरी बाहेर निघावंच लागणार आहे, आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे की ज्यातून आपल्याला हे जे आपल्यावर जी बंधनं आलेत ती बंधनातून आपल्याला मुक्त होणं खूप गरजेचं आहे. तर जेव्हा मी शेती करायचो मित्रांनो, ते शेती करत असताना आमच्या शेताच्या बाजूला एक डोंगर होता. त्या डोंगरावरती काही मुलं धावायची, काही मुलं प्रॅक्टिस करायची. एक मनात कुतूहल आलं की हे करतात तरी काय, ते आपण बघूया. तर जेव्हा दिवसभराचं काम संपूर्ण मी त्या डोंगरावर जायचो, ती मुलं बघायचो, तर ती मुलं भरतीसाठी प्रॅक्टिस करायची. म्हणजे भरती कसं करायचं, काय करायचं हे मला आधी माहीतसुद्धा नव्हतं. पण त्या मुलांमध्ये राहिल्यानंतर मला कळलं की भरती कशी करायची. तर माझ्या डोक्यामध्ये त्यावेळी एक वेगळा पॉईंट असा आला की चला इथून निघण्यासाठी हा एक मार्ग आपण निवडू शकतो की आपल्याला ह्यांच्यासोबत प्रॅक्टिस करून आपण निदान मुंबईला का होईना भरतीच्या नादाने आपण जाऊ शकतो. कारण काहीही करून मला तिथून निघायचं होतं. निगेटिव्ह मतं होती माझी पूर्णपणे गावाबद्दल की मला गावाला खूप काम करावं लागतं आहे, मला खूप कष्ट करावे लागतात, माझ्याकडून कष्ट करून घेत आहेत, तर ते कष्ट मला नकोसे वाटत होते. म्हणून मला फक्त मुंबईला ट्रान्सफर करून घ्यायची होती माझी. तर प्रॅक्टिस करत गेलो. कुठेतरी मित्रांनो ती 8 किलोमीटर सायकल चालवणे, कुठेतरी शेतातली कामं करणे, यातून माझा ऑटोमॅटिक स्टॅमिना बनत गेला आणि पहिल्याच भरतीमध्ये मी भरती झालो. हे जे सगळं होत होतं माझ्या आयुष्यात सगळं अशक्य होतं. कारण अपयश जेव्हा माझ्या आयुष्यात आलं होतं 12वी नापास झाल्यानंतर, त्यावेळी मलाही असं वाटलं होतं की मी आता आयुष्यात काहीच करू शकत नाही आहे. आणि माझा बॅकग्राऊंड जर मित्रांनो बघितला तर माझा बॅकग्राऊंड टोटली मिडल क्लास फॅमिलीचा होता. म्हणजे माझ्या पूर्णपणे फॅमिलीमध्येच कोणीही आर्मी, नेव्ही, एअरफोर्स कोणत्याही डिफेन्समध्ये कोणीही नव्हतं आणि कोणालाही नॉलेज नव्हतं की इथपर्यंत कसं पोचायचं. परंतु असं म्हणू शकतो की आपण नेगेटिव्ह ज्या गोष्टी माझ्या घडत होत्या आयुष्यामध्ये त्यातूनच कुठेतरी ही पॉझिटिव्ह गोष्ट घडली आणि मी भरती झालो. वयाच्या 18 वर्ष आणि 6 महिने म्हणजे 18.5 वर्ष आपण म्हणू शकतो. हे जे वय असतं ते कॉलेजमध्ये फिरण्याचं, टाईमपास करण्याचं वय असतं. परंतु ते माझ्या त्या वयामध्ये मी ट्रेनिंगला गेलो. जवळजवळ 6 महिने जी ट्रेनिंग होती त्या ट्रेनिंगमध्ये आम्हाला एकच शिकवलं की हारायचं नाही कधी. कितीही आयुष्यात वादळं आली, कितीही काही झालं तरी हार कधी मानायची नाही, चालत राहायचं, सातत्य ठेवायचं, कुठे ना कुठे तुम्ही जाऊन जिंकणारच. तर त्या गोष्टी मला आयुष्यात खूप काही शिकवत गेल्या आणि एक ट्रेनेड सोल्जर म्हणू शकतो किंवा एक बेस्ट पर्सन म्हणून त्या ट्रेनिंग मला घडवलं. आणि ज्यावेळी त्या ट्रेनिंगमधून मी घरी आलो त्यावेळी जो काय माझा पास्ट होता, म्हणजे माझ्या ज्या आयुष्यात घडलेल्या गोष्टी होत्या, 12वी नापास म्हणा किंवा जे माझ्यावर स्टॅम्प लागले होते की वाया गेलेला मुलगा, तो टोटली पुसून गेले सगळ्या गोष्टी. याचाच अर्थ काय मित्रांनो की आयुष्यात तुम्ही कितीही हारा किंवा अपयश मिळवा, एक यश तुमच्या सगळ्या गोष्टी पुसून टाकतं. तर इथपर्यंतचा हा प्रवास होता तो सोल्जर बनण्याचा होता मित्रांनो. त्याच्यानंतर आयुष्य सुरू झालं. जवळजवळ आज माझी 13 वर्ष नोकरी झाली. परंतु ज्यावेळी मित्रांनो 2020 पर्यंत मी पोचलो, 2020 पर्यंत आल्यानंतर ही जी स्टोरी होती म्हणजे सोल्जर बनण्याची जी स्टोरी तुम्ही आधी मी जसं तुम्हाला सांगितलं ती घडली. आणि यूट्यूबर कसं झालो आणि ब्लॉगर कसं झालो 2020 मध्ये हे तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. वयाची जवळजवळ 10 वर्ष सर्व्हिस कंप्लीट झाल्यानंतर माझं एक सिलेक्शन झालं एक स्पेशल ट्रेनिंगसाठी. आणि ती स्पेशल ट्रेनिंग माझी छत्तीसगड रायपूरमध्ये होती. तिथे गेल्यानंतर ती ट्रेनिंग जवळजवळ एक 50% कंप्लीट केल्यानंतर मला ब्रेन स्ट्रोक झाला, म्हणजेच ब्रेन हॅमरेज झालं. माझ्या लेफ्ट साईडच्या मेंदूमध्ये 3 ते 4 नसा क्रॅक झाल्या हार्ड ट्रेनिंग केल्यामुळे आणि तिथून ब्लड स्प्रेड झालं. ब्लड स्प्रेड झाल्यानंतर मित्रांनो काय झालं की पूर्णपणे माझी राईट साईड बॉडीची पॅरालाइज झाली. म्हणजेच काय, त्याच्यामध्ये कोणतीही एक हालचाल करण्याची ताकद नव्हती किंवा कोणतीही मुवमेंट करण्याची ताकद नव्हती. त्याचवेळी बरोबर मला 15 दिवस जवळजवळ ICUमध्ये ठेवण्यात आलं रायपूरमध्येच. त्याच्यानंतर 1 महिना मला घरी जवळजवळ बेड रेस्ट दिली. परंतु त्यावेळी लॉकडाऊन लावलं आणि लॉकडाऊन लावल्यानंतर मला ट्रीटमेंटसुद्धा घेता आली नाही जास्त करून आणि माझी बॉडी जी आहे पूर्णपणे वीक होत गेली. 6 महिने जवळजवळ मी बेडवरती होतो. मला कोणतीही हालचाल करता येत नव्हती किंवा काही मुवमेंट करता येत नव्हती. तो जो आयुष्यातला क्षण होता किंवा ती जी फेस होती त्यावेळी असं मला वाटलं की मी आता पूर्णपणे संपलो आहे. ह्या आयुष्यात मी आता काहीच करू शकत नाही. आपलं आयुष्य आता संपलेलं आहे आणि या आधी जे काय आपण केलं आहे तेच आपलं कर्म आहे. त्या कर्मामुळेच आपण इथे कुठेतरी आज पोहोचलो आहे असं मला वाटत गेलं. त्याच्यानंतर मित्रांनो ठरवलं की चला आता आपण आजपर्यंत जी काही देशसेवा केली, 10 वर्षाची जी काही देशसेवा केली, तीच देशसेवा आपण आता इथून पुढे करू शकत नाही आहे. परंतु
असं काहीतरी आपण आता करू की ज्यामुळे आपल्या आसपासचे जे काही व्यक्ती आहेत, आपले जे मित्र आहेत, जे मिडल क्लास आहेत, जेच आपल्यासारखे त्यांना नॉलेज नव्हतं की भरती कशी होतात किंवा देशाची सेवा कशी करतात, तिथपर्यंत पोहोचण्यासाठी कुठेतरी त्यांना मदत करूयात. तर मला 4 माणसामध्ये जाता येत नव्हतं किंवा मला घर सोडून जाता येत नव्हतं, बेडवरून उठतासुद्धा येत नव्हतं. तर मग त्यावेळी हे डिजिटलची थोडीफार ओळख झाली. म्हणजेच लॉकडाऊनमध्ये एक टिकटॉक होतं, त्याच्यानंतर इंस्टाग्राम असेल किंवा यूट्यूब असेल, याच्यावरती आपण पूर्णपणे टाईम स्पेंड करत होतो. त्यावेळी असा डोक्यात विचार केला, चलाच याचाच आपण एक जरिया वापरून त्यांच्यापर्यंत मुलांपर्यंत पोहोचू शकतो. मग कुठेतरी एक चॅनल मी स्टार्ट केला. ऑक्टोबर 2020मध्ये एक फौजी महाराष्ट्राचा या नावाने मी चॅनल स्टार्ट केला. आणि त्यातून मी आपल्या मित्रांना आणि जे गरीब घरातील मुलं आहेत किंवा गावाकडची मुलं आहेत त्यांना सांगत गेलो की आपल्याला भरती कसं व्हायचं आहे, काय करायचं आहे. मित्रांनो, एकच मोटिव्ह होतं त्यावेळी माझं की फक्त आपण तिथपर्यंत जाऊ शकत नाही, तिथपर्यंत त्या मुलांना पोचवायचं. पण कुठेतरी एक पॉझिटिव्ह एनर्जी आतमध्ये येत गेली आणि कुठेतरी मला एक नशिबाची साथसुद्धा मिळाली आणि ऑटोमॅटिक विदाऊट मेडिसिन म्हणता येणार नाही, पण आतमधली जी शक्ती माझी जागा झाली आणि मला चालता फिरता येऊ लागलं. चालता फिरता आल्यानंतर मी ड्युटी जॉईन केली. ड्युटी जॉईन झाल्यानंतर मित्रांनो असं डोक्यात आलं की हे कुठेतरी थांबलं नाही पाहिजे, हे पुढेही चालत राहिलं पाहिजे. त्यामुळे मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी मी पुढे चालत ठेवत गेलो आणि आज तुमच्या पुढे. तर मित्रांनो, आयुष्यात तुम्हाला एकच गोष्ट सांगेन की कुठेही हरू नका, कुठेही थांबू नका. तुमच्यासाठी पुढे काही ना काहीतरी ठेवलेलंच आहे. ते फक्त तिथपर्यंत जाण्याची ताकद तुमच्याजवळ हवी आहे. तुम्ही जर तिथपर्यंत पोचाल तर तुम्हाला नक्कीच ते यश मिळणार आहे. कारण की मित्रांनो, आयुष्यात जर यश हवं आहे तर मी एकच तुम्हाला सांगेन, सातत्य, सातत्य आणि सातत्य. ह्या 3 गोष्टी तुमच्याकडे असतील तर मित्रांनो तुम्हाला यश नक्कीच मिळेल आणि तुम्हाला जे तुम्ही स्वप्न पाहिलं आहे किंवा तुम्ही जे आयुष्यात हवं आहे ते तुम्हाला नक्कीच त्यामध्ये मिळू शकतं. तर फौजी महाराष्ट्राचा हा आपला चॅनल स्टार्ट केला. आता हा फौजी महाराष्ट्राचा हा कुठून आला मित्रांनो, याचा जो जन्म झाला तुम्हाला मी सांगितलं की एक माझ्यासारखाच फौजी मला महाराष्ट्रात घडवायचा होता, म्हणून त्याचं नाव फौजी महाराष्ट्राचं आपण ठेवलं. या चॅनलमध्ये मित्रांनो तुम्हाला काय बघायचं आहे की ज्यावेळी आपण 10वी पास होतो मित्रांनो, 10वी पास झाल्यानंतर आपल्याला मिडल क्लास असतो, MBA किंवा इंजिनिअरिंग असू द्या किंवा अदर काही डिग्रीज असू द्या, ह्या मिळवण्यासाठी आपल्याला तेवढं फायनान्शियल आपलं जे काही बळ आहे ते नसतं. आणि फायनान्शियल बळ तयार करण्यासाठी आपण कोणाकडे जाणार तर आपल्या घरच्यांकडे जाणार. पण प्रत्येक वेळी काय होतं मित्रांनो, प्रत्येकाच्याच घरचे जे आहे ते फायनान्शियल स्ट्रॉंग नसतात. परंतु ही जी फील्ड असते, म्हणजे आता ज्या फील्डमध्ये मी काम करतोय किंवा ज्या फील्डमध्ये तुम्हाला यायचं आहे, जे आपलं फौजी महाराष्ट्र तुम्हाला सांगणार आहे, त्या फील्डमध्ये मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं कोणतीही डिग्री लागत नाही. सर्वात बेसिक म्हणजे फक्त 10वी पास असणं इथं गरजेचं असतं. आणि 10वी पास झाल्यानंतर तुम्ही डायरेक्टली वयाच्या 18व्या वर्षी डिफेन्स जॉईन करू शकता. जॉईन झाल्यानंतर मित्रांनो सुरुवातीचं पेमेंट जर आपण पाहिलं तर 30 ते 35 हजार असतं. म्हणजेच काय, मी तुम्हाला म्हणत नाही की देश सेवेसाठी इथे या. जर तुम्हाला तुमच्या स्वतःची फायनान्शियल कंडिशन जरी तुम्हाला तुमची स्ट्रॉंग करायची असेल तरी तुम्ही इथे येऊ शकता. तर माझ्या चॅनलचा फक्त हाच मोटिव्ह असतो, तुम्ही फायनान्शियली, मेंटली किंवा फिजिकली तिन्ही गोष्टीमध्ये तुम्ही स्ट्रॉंग बनावं, हेच या आपल्या चॅनलमध्ये मी सांगत असतो. म्हणजेच वेळोवेळी आपल्याला अपडेट येत असतात की आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठे भरती निघते, महाराष्ट्रामध्ये कुठे पोलीस भरती निघते, कुठे आर्मी भरती निघते किंवा अदरही गव्हर्नमेंट जॉब कुठे कुठे येतात, ते आपल्यापर्यंत पोचत नाहीत. आणि त्याच्यामुळे कुठेतरी आपण मागे राहतो आणि असं वाटतं की आपण बेरोजगार आहोत, सुशिक्षित बेरोजगार आहोत, हेही आपल्याला समजतं. परंतु असं काही नाही आहे मित्रांनो. आज जर आपण पाहिलं तर दररोज कमीत कमी 1000 वेकेन्सीज आपल्या महाराष्ट्रामध्ये येत असतात गव्हर्नमेंट जॉबसाठी. फक्त ते आपल्यापर्यंत पोचत नाहीत, त्यामुळे आपल्याला ते मिळत नाहीत. तर तोच आपला फौजी महाराष्ट्राचा काय करतो, त्यात ज्या नोकऱ्या आहेत किंवा त्यात जे अपडेट आहेत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो. मग हे जे सगळ्या गोष्टी आहेत त्या कुठेतरी तुमच्यापर्यंत पोचाव्यात, म्हणून हा आपला फौजी महाराष्ट्र म्हणून चॅनल सुरुवात झाली होती. तर मित्रांनो, आयुष्यात तुम्हाला जेव्हाही हरल्यासारखं वाटेल किंवा थांबल्यासारखे वाटेल किंवा असं वाटेल की आयुष्यात आपण आता काहीच करू शकत नाहीये, त्यावेळी एकच करा, आपला मोबाईल घ्या आणि यूट्यूबवरती कॅफे मराठी हा आपला चॅनल पहा. त्यावेळी तुम्हाला कळेल की हारलेली व्यक्ती जिंकू कशी शकते.